नमस्कार मित्रांनो, भाग क्रमांक 2 यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खूप सुंदर अशा सापाविषयी माहितीपट बनवतोय। त्या सापाचं नाव आहे हरणटोळ। इंग्रजीमध्ये त्याला कॉमन ब्रॉन्झबॅक या नावाने ओळखतात। हरणटोळ हा बिनविषारी साप आहे जो भारत आणि दक्षिण पूर्व आशियात आढळतो। या सापाबद्दल काही महत्त्वाची माहिती मी आपल्यासमोर सादर करणार आहे। ओळख हा मध्यम आकाराचा सडपातळ आणि लांब शेपटीचा साप असतो। त्याच्या पाठीवर तांब्याच्या रंगाचे ब्राउन्स एक स्पष्ट पट्टी असते, ज्यामुळे त्याला ब्राउन्झबॅक म्हणतात। याची त्वचा तपकिरी रंगाची असून काही वेळा डोक्याच्या बाजूला निळसर रंगाचा झोक दिसतो। डोके लांब व मानेपेक्षा रुंद असते। डोळे मोठे आणि बाहुली गोल असते। ओळखण्यासाठी सापाच्या डोक्याच्या वरच्या बाजूला 2 पॅराइटल स्किलच्या मध्ये एक गोल पांढरा किंवा फिकट रंगाचा टिपका असतो, जो इतर ब्राउन्झबॅक प्रजातीमध्ये सहसा आढळत नाही। ह्या सापाचा आढळ हा साप भारतीय उपखंडात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये आढळतो। भारतात ईशान्येकडील राज्ये आणि वाळवंटी प्रदेश वगळता सर्वत्र आढळतो। हा वृक्षवासी साप आहे आणि विविध प्रकारच्या वनांमध्ये जसे की पानझडी आणि अर्ध सदाहरित वनामध्ये राहतो। शहरी भागातील बागा आणि उद्यानांमध्ये तो दिसून येतो। या सापाच्या बद्दल आणखी काही सांगायचं झालं तर सवय आणि वर्तन। या सापाचं सवय आणि वर्तन हा दिवसा फिरणारा आणि झाडावर राहणारा साप आहे। हा अतिशय चपळ आणि जलद हालचाल करणारा असतो, त्यामुळे तो झाडावर आणि जमिनीवरही सहज फिरू शकतो। सहसा शांत स्वभावाचा असतो आणि लवकर चावत नाही, मात्र धोका जाणवल्यास तो फुंकारतो आणि आपले शरीर फुगवून मोठा दिसण्याचा प्रयत्न करतो। ह्या सापाला छोटे छोटे दात असतात, पण या सापाच्या चावेने माणसाला कोणतीही इजा होत नाही, पण छोटे जे जीव आहेत या सापाचे भक्ष्य आहेत ते मात्र घायाळ होतात किंवा मंदावतात। या सापाचा आहार मुख्य आहार पाल, सरडे, बेडूक आणि इतर लहान पक्षी आहेत।
या सापाचा विषारीपणा, हरणटोळ हा पूर्णपणे बिनविषारी नॉन वेनिझम्स साप आहे आणि तो माणसासाठी धोकादायक नाही. अनेक वेळा माणसं या सापाला विषारी समजून मारतात. वनांमधून आपण चालताना, जंगलामधून चालताना हा साप आपल्या डोक्याला दंश करतो. त्यामुळे लोक त्याला मारतात किंवा डुईफोड्या पण काही भागात या सापाला म्हटलं जातं. काही भागात टाळू खाणारा साप असंही म्हटलं जातं. या सापाची इतर नावे मराठीमध्ये याला रोखाई असंही म्हणतात. कन्नडमध्ये याला कंचू बिनिनी हाऊ, मल्याळममध्ये याला पांबू, तमिळनाडू कोंबेरी मुकुकन आणि तेलुगूमध्ये मन्नू पम्मू या नावाने ओळखले जाते. आपण हरणटोळची आतापर्यंतची माहिती पाहिली. हरणटोळ कशा प्रकारे दिसतो हे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण तो व्हिडिओ पाहावा. राहुल तिकुटे, आमचे बंधू राहुल तिकुटे सर्पमित्र यांच्या माध्यमातूनही आपण सर्व माहिती घेऊन व इतरत्र माहिती उपलब्ध करून मी आपल्यासमोर मांडलेली आहे. खूप छान असा हा साप हरणटोळ. मित्रांनो, भाग क्रमांक 3 मध्ये आपण अजून एक सुंदर असा बिनविषारी साप घेऊन येत आहोत. भाग क्रमांक 3 हरणटोळ, ग्रीन वाईन स्नेक, माइल्डली वेनमस, म्हणजे ज्याला सापांमधली प्रेटी वुमन म्हणतात, असा अतिशय सुंदर असलेला पूर्ण हिरव्या रंगाचा झाडावर राहणारा साप. माइल्डली वेनमस म्हणजे निमविषारी. ह्या सापाचा मानवाला झालेल्या दंशाने त्या मानवाचा मृत्यू होत नाही, पण ह्याचं जे भक्ष्य आहे म्हणजे ह्याचं प्रायमरी फूड जे आहे ते सरडे आणि काही वेळेला छोटे पक्षी खातो. तर मात्र त्याचे जे शिकार आहेत त्यांचा मृत्यू होतो. तोंड एकदम निमुळतं बाणासारखं. चिडल्यानंतर तोंड उघडून समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. बरेच लोक म्हणतात की हा साप कवटी फोडतो, डोकं फोडतो म्हणून, पण झाडावर राहत असल्यामुळे एखाद्या वेळेला खालून जाणाऱ्या माणसावर तो अटॅक करतो. तो बऱ्याच वेळेला डोक्याला चावतो साप, त्यामुळे असं म्हणतात, पण असं काहीही नाही आहे. अतिशय सुंदर असलेला